नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. बिहार आणि आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. 2028 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. राज्यातल्या विविध शहरात मेट्रोचं काम पूर्ण झाल्यावर दळणवळण व्यवस्थेत सुधारणा होईल. परकीय गुंतवणूक वाढेल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठी भर पडेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्पावर अजित पवार यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला. विश्वविजेत्या संघातल्या 4 मुंबईकर खेळाडूंचा आज अधिवेशनात सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल हे चौघे विधान भवनात दाखल झाले असून लेझिमच्या तालावर त्यांचं स्वागत करण्यात आलं. स्पर्धा परीक्षेत गैरव्यवहार रोखण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंधक विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेतली जाणारी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि शिक्षक पात्रता चाचणी यासह शासनाच्या विविध विभाग आणि प्राधिकरणाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या बाबत या कायद्यातील तरतुदी लागू असतील. नीट पीजी प्रवेश परीक्षा 2024 आता 11 ऑगस्ट या दिवशी 2 सत्रात घेतली जाणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय परीक्षा महामंडळानं आज परीक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. नीती आयोगाचं संपूर्णता अभियान येत्या 30 सप्टेंबरपर्यंत देशातल्या 500 तालुक्यात राबवलं जाणार आहे. आज गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा आणि भामरागड या 3 तालुक्यांमध्ये अभियान राबवलं जाणार असून त्याचा आज प्रारंभ झाला. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला T20 मालिकेतला पहिला सामना चेन्नईतल्या चिदंबर स्टेडियमवर आज होत असून संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर 53 अंकांची घसरण झाली आणि तो 79,996 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 22 अंकांची वाढ नोंदवत 24,324 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.